माझा प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराचा प्रेम अखंड आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या प्रेमाला सुरुवात नाही आणि शेवट नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कधी कधी अनेक लोक तक्रार करतात, देवानी माझा प्रार्थना नाही ऐकलं, म्हणून मी आता चर्चला नाही जाणार. हालेलुया. कसे काही लोक आहेत ते सांगतात मी रोसरीला नाही बसणार, कारण मी माता मरेकडे काहीतरी मागितलं आणि माता मरेला नाही दिलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराचा प्रेम अखंड आहे, त्याला सुरुवात नाही आणि शेवट नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाच्या संबंधातील सगळे गोष्ट मिस्टरी आहे, गूढ आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला केमिस्ट्री लॅब मध्ये तुम्ही एक एक आयटम घेऊन, एक एक वस्तू घेऊन त्याचा स्टडी करू शकताय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या परमेश्वराला कोणत्याही लॅबोरेटरी मध्ये घेऊन जाऊन तुम्ही परमेश्वराचा टेस्ट करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर मिस्टरी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाचा आत्मा तुझ्या हृदयामध्ये वास करत आहे, म्हणून त्या देवाच्या आत्म्याने तुला शिकवलं क्षमा कर म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगामध्ये अनेक लोक आहेत जे माणसाचा हाल करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे जे लोक माणसाचा हाल करतायत ते अजिबात बिलकुल देवाच्या मर्जीप्रमाणे नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे नाही येते. हालेलुया. तरी देवाच्या तुमच्यासाठी एक मर्जी आहे, इच्छा आहे. ती इच्छा काय आहे? प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा तुम्ही पूर्ण करणे, ते जो देवाच्या योजनेचा भाग आहे. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये कोणतरी तुमचं नुकसान करत असेल तर प्रेज द लॉर्ड, तुमच्यासाठी देवाची एक नवीन योजना तयार झालेली आहे. ती योजना काय आहे? हालेलुया. ती योजना आहे तुमच्या शुद्धीकरण. परमेश्वर तुम्हाला शुद्ध करून घेत आहे. कशासाठी? हालेलुया. शुद्ध न केलेले व्यक्ती परमेश्वराच्या कामाला काही उपयोगाचा नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. जितके लोकांना देवानी देवाच्या कामासाठी निवडलेलं आहे त्या सगळ्या लोकांना देवानी शुद्ध करून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये संत पाऊल सांगत आहे, संत पाऊलच्या आयुष्यामध्ये कितीतरी प्रकारच्या त्रासातून पाऊलाला जायचा वेळ आला. फिलिपिकरास लिहिलेले पत्र पहिले अध्याय 29 वचन. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. ख्रिस्तावर फक्त विश्वास ठेवण्यासाठी मात्र नाही, तर त्याच्यासाठी दुःख सहन करावं म्हणून देवाने मला निवडलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे आई वडिलांना आणि ज्यांचं लग्न झालं नाही आणि नंतर आई वडील बनणार आहे त्यांच्यासाठी एक सुंदर वचन पौलाच्या जीवनातून पौलाने बोललेलं आहे, ते आता आपण ऐकूया. हालेलुया. इफिसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये
हालेलुया. 3रा अध्यायातील 13वे वचन. म्हणून मी विनंती करीतो की तुम्हा पित्यात मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हास भूषणावह आहेत. हालेलुया. 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 ते लँग्वेज जरा हाई लँग्वेज आहे म्हणून सर्वांना कळायला की माहित नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे काय लिहिलेलं आहे? तुम्हाला एक गोष्ट मला बोलायचं आहे, ते म्हणजे तुम्हासाठी असलेल्या जे पीडा मी सहन केलेला आहे त्याविषयी तुम्ही दुःखी होऊ नये, कारण हे दुःखच तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. They are your glory. हालेलुया. तुम्ही खचून जाऊ नये, तुमच्यासाठी मी केवढे दुःख सहन करत आहे म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझे तुमच्यासाठी असलेले दुःख सहन हे तुमच्या ग्लोरी आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुमचा गौरव आहे, हे तुम्हासाठी एक आशीर्वाद आहे. हालेलुया. प्रत्येक पप्पा, प्रत्येक मम्मी या जगामध्ये वावरत असताना कितीतरी प्रकारच्या दुःख सहनातून गेलेला आहे, त्रासातून गेलेला आहे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये मम्मी पप्पा विश्वास ठेवत असेल तर त्याला एक उत्तर मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या मुलांना तुम्ही सांगू शकताय. हालेलुया. देव तुम्हाला उचलून घ्यावं, देवाचा मोठा आशीर्वाद तुमच्यावर उतरून यावं म्हणून. हालेलुया. माझ्या परीने मी भरपूर दुःख सहन केलेलं आहे, हे तुमच्या ग्लोरी आहे. त्यामध्ये कोणाला तरी प्रार्थना सोडून पळून जायला वाटत होते, एवढं डोकं दुखत होत. ते डोकं दुखणं जे आहे ते देवाने बरे केलेलं आहे. ऍसिडिटी मुळे जबरदस्त त्रास होत होता. असा काही लोक आहेत, त्यांना पोटा त्रास, डोक्यामध्ये दुखणे, कधी कानापर्यंत तक्रार, ते सर्व असलेले काही लोक तुमच्यामध्ये होते. येशू त्यांना स्पर्श केलेला आहे, त्यांना आता बरे केलेला आहे. सिस्टरांच्या सोबत आपण पुढे प्रार्थना चालू ठेवूया. येशूच्या अति पवित्र हृदयातून आम्हासाठी दयेचा झरा म्हणून मिळालेले रक्त व पाणी यावर आमची श्रद्धा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे आम्हावर व सर्व जगावर दया कर. डोळ्यांना दुखणे होत आहे, छातीमध्ये त्रास होत आहे, डोळे कधी कधी उघडायला जमत नाही, एवढ्या डोळ्यांना त्रास होत आहे, छातीमध्ये भयानक दुखण्यावर होत आहे. अशा अनेक लोकांना प्रभू आता सुटका देऊन आशीर्वाद देत आहे. संडासच्या जागेच्या संबंधामध्ये भयानक दुखणे त्रास वर होत आहे. ते पण भयानक त्रासातून वर जाणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. हालेलुया. अशा लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. पायाच्या मांडीला, वरच्या भागामध्ये वर पायाच्या मांडीला दुखणे होत आहे, पोटामध्ये तक्रार होत आहे. अशा अनेक लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. पुढे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोक येशूला अनेक प्रश्न विचारत आहे, मग आमचं हे काय, आमचं ते काय. हालेलुया. येशू त्यांना सांगत आहे, फक्त आज्ञा पाळा. हालेलुया. आज्ञा पाळा, आज्ञाधारकपणाचं जीवन जगा, बस. हालेलुया. तुम्ही आज्ञा पाळायला चालू करताय तेव्हा तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आशीर्वाद येणार. यहोशुआ ग्रंथामध्ये 1 अध्यायातील सुरुवातीपासूनचे वचन वाचताना तिथे लिहिलेलं आहे. हालेलुया. पवित्र ग्रंथाचा तुम्ही अभ्यास करा, मननचिंतन करा. हालेलुया. परमेश्वराचा मोठा संरक्षण, आशीर्वाद निरंतर तुमचा ठाई राहणार. हालेलुया.
डोक्याच्या कपाळाच्या भागातील वर दुखणे त्रास, कधी कधी ताप आल्यासारखा होत आहे, अशा स्थितीतील लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे दोन्ही किडनीच्या संबंधामध्ये आणि एका किडनीच्या संबंधामध्ये पण दुखणे त्रास आजारपण असलेल्या व्यक्तींना प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे नम्र होणे खूपच कठीण आहे असा अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. कोणाला तरी संवेदना, पायावरती संवेदना नाही, कोण स्पर्श केलं तर कळत नाही असा प्रकारे वर पायाला त्रास असलेले कोणाला तरी पायाच्या बोटांच्या भागामध्ये वर संवेदना कमी असलेल्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे दम लागत आहे आणि मरल्यासारखा होत आहे, अशा त्रासातून जाणारे लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे खूप मूडी होत आहे. आज आनंदी असेल तर थोड्या वेळाने बघता बघता रडू येणार किंवा रागीट होणार, असे वेगवेगळा मूड असलेल्या काही लोकांना त्यांच्या मूडीनेस मध्ये प्रभू आता स्पर्श करत आशीर्वाद करत आहे. जिभेला चांगलं चाव येत नाही, किती खाल्लं तरी व्यवस्थित चांगलं जेवण घेतलं तरी चविष्ट असे होत नाही, असे त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे तुमच्यामध्ये कोणतरी बुडलेल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होते, पुढे काय होईल काय सांगता येत नाही, अशा प्रकारे एकदम बुडालेल्या स्थितीमध्ये कोणतरी आहे. पवित्र आत्मा आता त्या व्यक्तीला उचलून घेत आहे, त्यांना वाचवत आहे. प्रभू बरोबर सहकार्य करत तुम्ही चांगला जीवन जगा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे गालाच्या भागामध्ये दाताला दाढाला वगैरे दुखणे असलेले कोण कोण आहे, जरा हात वर करा. हालेलुया. ते दुखणे आता बरं झालं तर हात हलवा. ते दुखत होते त्यामध्ये फरक आला तर हात हलवा. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करूया. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे आणि सर्व जगावर दया कर. छातीमध्ये त्रास होत आहे म्हणून चक्कर येत आहे, अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे सर्व जगावर दया कर. तळ पायाला त्रास होत आहे, एवढ्या वेळ उभं राहू शकत नाही, आता भरपूर वेळ असे उभं राहिलेलं आहे, असे कोण असेल तर हात वर करा. तळ पायाला दुखणे होत आहे. हालेलुया. तळ पायाच्या खालून वरून वगैरे जे दुखणे होत आहे ते दुखणे अनेकांचा प्रभूने आता स्पर्श केलेला आहे, बरे केलेला आहे. विश्वास ठेवा. देवाला धन्यवाद देत राहा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे त्रास असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. पुरुषांच्या संबंधातील काही दुखणे त्रास वगैरे असलेल्या काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे डोळ्याच्या संबंधामध्ये त्रास होत आहे, असा काही लोकांना, विशेष करून डोळ्याच्या वरच्या भागामध्ये वगैरे त्रास होत आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे एक तरुण स्त्री लग्न झालेलं असेल
खूप त्रासातून मानसिक त्रासातून जात आहे त्या बहिणीला प्रभू आता स्पर्श करत आहे। त्या मानसिक परिस्थितीतून ती जात आहे, तिला त्यातून परमेश्वर वाचवत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे पचन क्रियाच्या संबंधामध्ये आणि गुडघ्याला पायाच्या गुडघ्याला दुखणे असलेल्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे कोणतरी एक व्यक्ती घरामध्ये बसता बसता किंवा रोजच्या जीवन जगताना अचानक शैतानी स्वभाव धारण करताय, शैतानाचा सारखा चेहऱ्यावर करताय। अशा प्रकारच्या परिस्थितीतून कोणतरी तुमच्या घरात अडचणीतून जात असेल तर त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता सुटका देत आशीर्वाद करत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे कोणाच्या तरी घरी चुकीच्या वस्तू हत्यारवर ठेवलेला आहे, त्या सर्व गोष्टी येशूच्या नावाने दूर करायला येशू संदेश देत आहे। हालेलुया, हालेलुया। येशूला न आवडणारा कोणत्याही वस्तू कुठल्याही प्रकारचा असू दे, हालेलुया, येशूला न आवडणारा असेल तर ते आपल्या घरी ठेवायचे नाही। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे त्या आम्हावर आणि सर्व जगावर दया कर। अनेक लोकांना देवाच्या वचनाचा अभ्यास करायला, वचन वाचायला, वचनाचा अभ्यास करायला पवित्र आत्मा दान देत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे त्या आम्हावर आणि सर्व जगावर दया कर। स्वतःला त्रास देण्याचा, स्वतःला मारहाण करून घेणे, कुठेतरी डोकं आपटून घेणे, स्वतःचा हातपाय कुठे आपटणे, अशा प्रकारे स्वतःला त्रास करून घेण्याचा सवय असलेले कोणतरी तुमच्यामध्ये असेल तर त्या व्यक्तीला प्रभू आता सुटका देत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे त्या आम्हावर व सर्व जगावर दया कर। आता आपण थोडी वेळ आपण स्तुती करत प्रार्थना करूया। हालेलुया, 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 परम पवित्र संस्काराला हालेलुया। आपण थोडी वेळ अजून स्तुती करत प्रार्थना करूया। तुमच्यामध्ये काही लोकांना अटॅक आल्यासारखा कधीतरी छातीमध्ये दुखण्यावर येऊन जात आहे, अशा त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे। हालेलुया, 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 मूठ धरता येत नव्हता अशा काही लोकांना मूठ धरण्यासाठी प्रभू कृपा देत आहे। काही लोकांचा काही बोट पाहिजे तसे हालत नव्हता, पवित्र आत्मा त्यांना बोटवर घालवण्याचा पण कृपा पुरवत आहे। हालेलुया, धन्यवाद येशू। सरस्वती तुमचे सभी आसों सर्वबुद्धिदार देव बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुमचे आशीर्वाद घालो।